हे गाइज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रोची जी आज एक्झाम झाली म्हणजेच 18 ऑक्टोबर 2021ला जी ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी ज्या ज्या ब्रँचेस म्हणजे सर्व ब्रँचेसची एक्झाम होती, तर त्यात पेपरमधील जो मराठीचा सेक्शन आहे आणि नॉन टेक्निकलचा सेक्शन आहे, तर त्याबद्दल आपण एक ओव्हरऑल अनालिसिस बघणार आहोत. तर सर्वात आधी मी हे सांगतो की या सेशनमध्ये आपण क्वेश्चन्सचे आन्सर्स बघणार नाही आहोत, तर कुठल्या टॉपिकवरनं क्वेश्चन्स आलाय, कुठल्या टॉपिकवरनं क्वेश्चन्स उद्याच्या पेपरला येऊ शकतो, ठीक आहे, आणि कुठल्या टॉपिकला काय वेटेज होतं त्यावरती जास्त आपण डिस्कशन करूया. चला तर स्टार्ट करूया. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट करून मेसेज करून बरेच काही क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, बरेच अनालिसिस प्रोव्हाइड केलेलं आहे, तर ते मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवतो. थँक्स टू दोज स्टुडंट्स. तर पेपर जो होता ज्युनियर इंजिनियरचा, ऑब्विसली तो अनप्रेडिक्टेबल पेपर होता, जसा 2017ला आला होता. तर त्या प्रकारचा, त्या सेम टाईपचा आपण जर तुम्ही एक्सपेक्ट करत होतात, तर मग तुम्हाला पेपर वेगळाच आला असेल असं वाटलं असेल ऑब्विसली, कारण पेपर जो होता तो थोडा डिफरंट होता आणि मीडियम टू हार्ड लेवलचा म्हणू शकतो आपण पेपर होता. सर्वात आधी मराठी सेक्शन बद्दल बोलूया. जसं की 2017ला जो नागपूर मेट्रोचा जो पेपर झाला होता, तर त्या तिन्ही पेपरमध्ये वेदर इट इज ज्युनियर इंजिनियर, SCT, OTC किंवा SC, तर या पेपरमध्ये मराठीमध्ये पॅसेज आले होते, डायरेक्टली उतारा आला होता. 3 उतारे, 15 क्वेश्चन्स, खूप इझी होता मराठी सेक्शन. पण या पेपरला पुणे मेट्रोच्या एक्झाममध्ये तसं झालेलं नाहीये बिलकुल. पुणे मेट्रोच्या पेपरमध्ये ज्युनियर इंजिनियरला सांगतोय मी आता, उद्या मे बी चेंज होऊ शकतं, कारण यावरनं तर कळालंय की पुणे मेट्रोचा जो एक्झाम पॅटर्न आहे, म्हणजे पॅटर्न तर आहे पण एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते अनप्रेडिक्टेबल आहेत. ते उतारा पण विचारू शकतात, उतारा विचारू नाही शकत, म्हणजे डायरेक्टली पूर्ण सगळे क्वेश्चन्स व्याकरणवरती सुद्धा असू शकतात. तर वन बाय वन आपण डिस्कस करूया. सर्वात आधी आपण मराठी सेक्शन डिस्कस करतोय. तर मराठी सेक्शन मध्ये एक सुद्धा उतारा नव्हता, ठीक आहे, नो उतारा, एक सुद्धा उतारा आणि त्याच्यावरचे प्रश्न आलेले नव्हते. जे 15चे 15 क्वेश्चन्स होते तुमचे, ते सर्व व्याकरण आणि बाकीच्या गोष्टींवरती होते. तर एकंदरीत सांगायचं म्हणजे मराठीचे जे 15 क्वेश्चन्स आले होते, तर ते इझी होते, इझी टू मॉडरेट म्हणू शकतो आपण. आणि याच्यामध्ये जे 40% मार्क्स तुम्हाला स्कोअर करायचे आहेत, तर ते एक म्हणजे कुठलाही विद्यार्थी आरामात 40% मार्क्स स्कोअर करू शकतो. असं नाही की मराठीचा पेपरमध्ये उतारा आला नाही म्हणजे पेपर खूप हार्ड होता. तर 40% मार्क्स आपल्याला घ्यायचे होते आणि इझिली यू कॅन स्कोर इट. तर काय होतं मराठीच्या पेपरमध्ये बेसिकली काही तुम्हाला ठीक आहे, पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तर पहिला जो प्रश्न होता, तर तो असा होता की एक वर्ड दिला होता तुम्हाला आणि त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा होता मराठीमध्ये, त्याला काय म्हणतात, ठीक आहे. तर कॉमेडी, COMEDY, तर कॉमेडी या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात त्याचा अर्थ, म्हणजे 4 ऑप्शन्स दिले होते तुम्हाला. अति, हास्य, नाट्य अशा टाईपचे काही ऑप्शन्स होते. ऑप्शन्स एक्झॅक्टली लक्षात नाही आहेत, पण कॉमेडीचा मराठीमध्ये अर्थ तुम्हाला विचारला होता. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन असा होता की जो मठ्ठा असतो, मठ्ठा जो पितात मठ्ठा, तर तो कुठल्या भाषेतला शब्द होता, असा एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर घी, घी म्हणजे तूप जे असतं घी, तर तो कुठल्या भाषेतला शब्द होता. म्हणजे हे 2 प्रश्न जर तुम्ही नीट बघितले, तर हे कुठल्या म्हणजे काही शब्द दिले जातील तुम्हाला आणि ते कुठल्या भाषेतून आलेले आहेत किंवा कुठल्या भाषेचे शब्द आहेत ते तुम्हाला ओळखायला लावतील. तर हे एक टॉपिक करून जा. उद्याच्या पेपरमध्ये मे बी येऊ शकतं असं नाही, मे बी येऊ शकतं, कारण आजच्या पेपरमध्ये याच्यावरतून क्वेश्चन्स होते, ठीक आहे. तर जे काही फेमस वर्ड्स आहेत आणि जे काही लँग्वेज आहेत, तर कुठला वर्ड कुठल्या लँग्वेज मधून घेतलेला आहे, तर ते एकदा करून जा, ठीक आहे. तर हे 2 क्वेश्चन्स सांगितले मी तुम्हाला. त्याच्यानंतर क्रियापद, जसे की आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत काही क्वेश्चन्स, क्रियापद, संयुक्त क्रियापद. तर एक क्वेश्चन होता क्रियापदचा, तर कुणीतरी पतंग उडवत होता, राजू पतंग उडवतो, तर त्यामध्ये क्रियापद कुठला आहे ते विचारलं होतं, ऑप्शन्स मध्ये दिले होते. आणि अजून एक क्वेश्चन होता संयुक्त क्रियापद, तर त्याच्यावरती सुद्धा एक वाक्य दिलं होतं आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला संयुक्त क्रियापद ओळखायचं होतं, ठीक आहे. संयुक्त क्रियापद कुठलं आहे ते ओळखायचं होतं.
त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो होता, सेन्ससला मराठीमध्ये काय म्हणतात ते होतं. सेन्ससला मराठीमध्ये काय म्हणतात, ठीक आहे. तर त्याच्यावरती पण प्रश्न होता. आणि अजून एक प्रश्न असा होता की जे साने गुरुजीचं पुस्तक आहे, ठीक आहे, साने गुरुजीच्या पुस्तकाचं नाव त्यांनी विचारलं होतं, ऑप्शन्स मध्ये दिले होते पुस्तक. आणि अजून एक क्वेश्चन असा होता जे तुम्हाला मी ऑलरेडी म्हणजे मी युट्यूबवरती तुम्हाला शिकवलेलं आहे आणि टेस्ट सिरीज मध्ये पण आपल्या बरेचसे असे क्वेश्चन्स ऍड आहेत, जसं की शुद्ध आणि अशुद्ध शब्द. क्रीडांगण, क्रीडांगणला कसं लिहितात, क्रीडांगण, ठीक आहे, असं लिहितात, हे क्र आहे. ओके, क्रीडांगण शुद्ध शब्द ओळखायचा होता तुम्हाला. तर ऑप्शन्स मध्ये क्रीडांगण होतं, की इथं ग वरती अनुस्वार होता, नळाचा असं होतं, ठीक आहे. तर असे ऑप्शन्स दिले होते तुम्हाला, ते क्रीडांगण करेक्ट शब्द ओळखायचं होतं. अजून मराठीमध्ये तर अशा टाईपचे क्वेश्चन्स होते मराठीमध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर उद्या जर तुम्हाला प्रिपरेशन थोडंफार करायचं असेल तर एक म्हणजे आजच्या पेपरवरच्या अनालिसिस वरनं करायचं असेल तर शुद्ध अशुद्ध शब्द बघून जा. त्याच्यानंतर क्रियापद ओळखणं हे पण बघून जा. आणि आता हे जे सेन्सस, साने गुरुजी, मठ्ठा आणि हे शब्द कुठल्या भाषेतून शब्द घेतलेले आहेत ते एकदा एक टॉपिक बघून जा. बाकीचे क्वेश्चन्स इझी होते, असं नाही की मराठीमध्ये तुम्ही फेल व्हाल. मराठीमध्ये तुम्ही क्वालिफाय आरामात करू शकाल जरी तुम्ही काही अभ्यास केला नसेल तरी, ठीक आहे. तरी सुद्धा हे बघून जा जेणेकरून तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येईल. आणि मराठी सेक्शनला 1/3 निगेटिव्ह आहे, तर त्याच्यामुळे जे क्वेश्चन्स येतील 100% तेवढेच सॉल्व्ह करा, बाकीचे करू नका, ठीक आहे. कारण निगेटिव्ह मार्क्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 40% मार्क्स स्कोअर करायचे आहेत. त्याच्यामुळे जे येत आहेत तेच तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता नेक्स्ट बघूया आपण कशाचं, जीके जीएस आणि म्हणजे सगळंच नॉन टेक्निकल बद्दल बोलूया आपण. तर नॉन टेक्निकलचे जे 35 क्वेश्चन्स होते, 35 क्वेश्चनला 1/3 निगेटिव्ह तर होतच. तो सुद्धा पेपर इझी टू मीडियम म्हणू शकतो आपण. ॲप्टिट्यूड, रिझनिंग होतं, ॲप्टिट्यूड होतं आणि जीके जीएसचा पार्ट होता. तर सर्वात आधी आपण जीके जीएसचे क्वेश्चन्स बघूया. तर जीके जीएसचे क्वेश्चन्सचं वेटेज जे होतं ते आय गेस मला वाटतं 8 ते 9 क्वेश्चन्स किंवा 7 ते 8 जवळपास अप्रॉक्स सांगतोय मी, जेवढे विद्यार्थ्यांचे कमेंट्स आलेत आतापर्यंत 8 ते 9 क्वेश्चन्स होते जीके जीएस वरती. तर त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये करंट अफेअर्सचा एक क्वेश्चन होता, हिस्ट्रीचे 2 क्वेश्चन्स होते, जिओग्राफीचा एक होता, इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल ते ऍक्ट वगैरे त्याच्याबद्दलचा एक क्वेश्चन होता. तर आणि जे अपॉइंटमेंट्स आहेत करंट म्हणजे लेटेस्ट जे अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावरती सुद्धा एक क्वेश्चन होता. तर बघूया काय क्वेश्चन्स होते जीके जीएस वरती. तर सर्वात आधी आपण इथे जीके जीएसचा पार्ट बघणार आहोत. जीके जीएस आणि करंट अफेअर्स. एक्झॅक्टली क्वेश्चन्स नाही सांगू शकत पण तरी प्रयत्न करेन. पहिला म्हणजे त्याच्यामध्ये असा एक क्वेश्चन होता की FCI जे फूड कॉर्पोरेशन आहे तर त्याचे चेअरमॅन का MD, चेअरमॅन विचारले होते आय गेस, FCI चे चेअरमॅन विचारले होते. तर मग हे तुम्हाला लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट्स आहेत ते बघावे लागतील तुम्हाला. त्याच्यानंतर ह्युमन कॅपिटल इंडेक्स जो असतो, ह्युमन कॅपिटल इंडेक्स, तर तो रिलीज कोण करतो, ते म्हणजे कुठली ऑर्गनायझेशन हे रिलीज करतो ह्युमन कॅपिटल इंडेक्स, त्याच्यावरती एक क्वेश्चन होता. अजून एक क्वेश्चन असा होता आजच्या पेपरमध्ये की बनाना फेस्टिवल जे आहे, बनाना फेस्टिवल कुठल्या स्टेटमध्ये सेलिब्रेट केलं गेलं होतं रिसेंटली, याच्यावरचा एक क्वेश्चन होता. आणि अजून एक क्वेश्चन असा होता जीके जीएस मधून, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनचं काहीतरी ऍक्ट विचारलं होतं, ठीक आहे. सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशनचं ऍक्ट विचारलं होतं आय गेस 1813 म्हणजे काहीतरी ऍक्ट होतं ते. तर ते कुठलं ऍक्ट आहे तर ते विचारलं होतं. आणि अजून आशा वर्कर्स माहिती आहे तुम्हाला, आशा वर्कर्स आपण नाव ऐकलेलं असेल, तर आशा वर्कर्स, आशाचा फुल फॉर्म काय होता तो विचारला होता. त्याच्यानंतर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट हे कुठं आहे ते विचारलं होतं, म्हणजे याची लोकेशन काय आहे तर ते विचारलं होतं. किती झाले, 1 2 3 4 5 6 तर क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेत. अजून मे बी 1-2 मिस होत असतील, तर असेच 1-2 क्वेश्चन्स होते. अजून एक होता लाईट वरचा एक क्वेश्चन आलेला होता.
लाईट म्हणजे आपण फिजिक्समध्ये वाचलेलं असेल लाईट, त्याच्यामध्ये फोकल डिस्टन्स का फोकसवरती एक क्वेश्चन होता. तर असे 9 क्वेश्चन तर इथे सांगितलेले मी, म्हणजे किती 1 2 3 4 5 आणि 6 असे क्वेश्चन्स होते. तर बघू शकता तुम्ही अनप्रेडिक्टेबल होता, असं काही नाही की असं म्हणू नाही शकत की आपण हिस्ट्री. अजून एक होता क्वेश्चन मला आठवला की हिंदुस्तान काहीतरी हिंदुस्तान चळवळ असं काहीतरी होतं. हिंदुस्तान चळवळ त्याच्यामध्ये कोण सहभागी होते, तर अशामधला सुद्धा एक क्वेश्चन होता हिस्ट्रीमधून. ओके. आणि डेझर्टवरती जॉग्राफीवरती पण एक क्वेश्चन होता की डेझर्टवरती सुद्धा एक क्वेश्चन होता. ठीक आहे. आय गेस काहीतरी होतो त्याच्यामध्ये ॲसिडिक, मला आठवत नाहीये, बघावं लागेल परत एकदा कमेंट. मी कमेंटमध्ये लागलं तर ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेस्ट केलाय, क्वेश्चन सांगितलेलं आहे, तर ते मी कमेंटमध्ये पेस्ट करेनच. तर जॉग्राफीवरती सुद्धा एक क्वेश्चन होता. तर आता आपण बघूया नॉन टेक्निकलमध्ये सेकंड म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग कंबाईन बघूया आपण. ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग यावरती कुठल्या टॉपिकमध्ये किती क्वेश्चन्स होते ते बघणार आहोत आपण. तर सर्वात आधी आपण रिझनिंग बद्दल बोलूया. रिझनिंग मध्ये जे सेटिंग अरेंजमेंट होते, सेटिंग अरेंजमेंट राहू द्या तुमचं, किंवा जे पझल्स होते मोठे मोठे, तर त्या प्रकारचे क्वेश्चन्स आलेले नव्हते. मे बी तुम्हाला उद्याच्या पेपरला येणार नाहीत किंवा येऊ पण शकतात, काही सांगता येत नाही. ठीक आहे. तर सेटिंग अरेंजमेंटवरचा क्वेश्चन्स या पेपरमध्ये नव्हता. तर क्वेश्चन्स कुठल्या कुठल्या टॉपिकवरती होते ते बघूया. अल्फाबेटिकल जे असतात, अल्फाबेटिकल ऑर्डर, जे रिझनिंग मध्ये आपण अल्फाबेटिकल ऑर्डर अभ्यास करतो, तर त्यावरती सुद्धा एक क्वेश्चन होता. अल्फाबेटिकल वरती एक होता आणि अल्फा न्यूमेरिकल वरती एक सुद्धा. ठीक आहे. अल्फाबेटिकल म्हणजे एबीसी ते अल्फाबेट्स वरती होता, आणि अल्फा न्यूमेरिकल म्हणजे एक असा होता आय गेस B9C, आणि त्याच्यानंतर काहीतरी म्हणजे बीच्या नंतर सी म्हणजे 3 नंबरला येतो, तर 3चा स्क्वेअर 9, आणि पुढे असं काहीतरी 9 नंबरचा स्क्वेअर 81 असा काहीतरी क्वेश्चन होता. अल्फा न्यूमेरिकल इझी होता, तुम्हाला येऊन जाईल एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर डायरेक्शन वरती एक क्वेश्चन होता, तो सुद्धा इझी होता. म्हणजे हा इथून इथे जातो, ईस्टला वळतो, वेस्टला जातो, अशा टाईपचा क्वेश्चन होता, येऊन जाईल इझिली. त्याच्यानंतर कॅलेंडरवरचा एक क्वेश्चन होता. ठीक आहे. कॅलेंडरचा क्वेश्चन म्हणजे 11 जानेवारी 2010ला फ्रायडे होता, तर 11 जानेवारी 2013ला असं 12ला कोणता वार असेल, अशा टाईपमध्ये क्वेश्चन होता, सिम्पल होता. त्याच्यानंतर ॲव्हरेज किंवा मीन याच्यावरती 2 क्वेश्चन्स होते. एक तर ॲव्हरेजचा खूप सिंपल होता की 6 मुलींचं वेट दिलं होतं, तुम्हाला त्यांचं ॲव्हरेज काढायचं होतं, खूप इझी होता. आणि असंच टाईपमधला एक मीनचा क्वेश्चन होता, तर तो सुद्धा येऊन आय गेस 3 क्वेश्चन होते वाटतं ॲव्हरेज आणि मीनचे. एक क्रिकेटबद्दलचा सुद्धा होता, तो सुद्धा ॲव्हरेजमध्येच येऊ शकतो. तर ॲव्हरेज आणि मीनचे टोटल 3 क्वेश्चन्स होते. HCF आणि LCM चा एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर एजेसवर प्रॉब्लेम ऑन एजेसवरती सुद्धा एक किंवा दोन क्वेश्चन विचारले होते. तर एक क्वेश्चन आय गेस रेशोचा होता, म्हणजे स्वाती आणि प्रीतीचा रेशो दिला होता, 7 वर्षानंतर त्यांचा रेशो असा असतो, तर प्रीतीचं एज काढायचं होतं, अशा टाईपमध्ये क्वेश्चन होता. हा झाला एजचा क्वेश्चन. टाइम अँड वर्कचा एक क्वेश्चन होता. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो लाईटचा क्वेश्चन मी इकडे टाकलाय, तो तुम्ही इकडे सुद्धा कन्सिडर करू शकता. काहीतरी फोकल लेंथ बद्दल विचारलं होतं. तर अशा टाईपमध्ये क्वेश्चन्स होते, तुम्ही बघू शकता. तर अल्फाबेटिकलचा एक, अल्फा न्यूमेरिकलचा एक, इथे एक 2 झाले. डायरेक्शनचा एक 3, कॅलेंडरचा एक 4, ॲव्हरेज मीनचे 3 7, HCF LCMचा 8, एजेसचे 2 9 10, आणि टाइम अँड वर्कचा 11. हे झाले 11 क्वेश्चन्स. आणि इकडे GKGSचे 12 13 14 15 16 17 18 आणि 19 20 क्वेश्चन्स इथे सांगितलेत मी तुम्हाला. तर अजून काही क्वेश्चन्स होते जे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतीलच, किंवा टेलिग्रामवरती पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत. तर अशा प्रकारे होता. मराठीचा पेपर इझी आहे, जास्त म्हणजे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे की 40% मार्क्स स्कोर होतात का नाही. तर 40% तुम्हाला मार्क्स स्कोर होतील मराठीमध्ये, काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तरी पण हे टॉपिक जे आहेत ते करून जा.
त्याच्यानंतर जीकेजीएसचा पार्ट थोडा म्हणजे जीकेजीएस ऑब्विसली सर्वांना हार्ड जातं, जे माहिती असेल तरच तुम्ही टिक करा, उगाच काहीतरी फेकून येऊ नका. ठीक आहे. आणि ॲप्टिट्यूड रिझनिंग पण एवढं काही हार्ड नव्हतं, तर मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲप्टिट्यूड रिझनिंग आलेलं असेल. आणि 50 पैकी म्हणजे 50 पैकी नाही 35 पैकी जे नॉन टेक्निकलचा 35 मार्कांचा पेपर होता त्याच्यापैकी 35 पैकी बरेच विद्यार्थी 25+ त्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत, आरामात 25+ अटेम्प्ट केलेले आहेत. आणि मराठीमध्ये 15 पैकी 12+ तर अटेम्प्ट केलेलेच असतील. नॉर्मल स्कोर म्हणजे ॲव्हरेज अटेम्प्ट म्हणायचं गेलं तर, कट ऑफ वगैरे मी सांगत नाही आताच काही. ठीक आहे. तर हे झालं जीकेजीएस आणि ॲप्टिट्यूड आणि मराठी. आता जे विद्यार्थी मेकॅनिकल ब्रांचचे आहेत, तर मेकॅनिकल ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे मी. मोस्टली मेकॅनिकल ब्रांचचा जो पेपर होता तो बरेचसे क्वेश्चन्स जे मेन आपले कोर सब्जेक्ट्स आहेत, जसे की FM, टॉम, सॉम, MD असो किंवा मेन प्रोडक्शन असो, तर यावरती काही जास्त क्वेश्चन्स विचारलेले नव्हते. मेकॅनिक्सवरती पण क्वेश्चन्स विचारलेले नव्हते, म्हणजे होते पण खूप कमी प्रमाणात क्वेश्चन होते. पण जास्त जे प्रमाणात क्वेश्चन होते ते मोस्टली इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगवरती क्वेश्चन्स होते. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगवरती मोस्टली काही क्वेश्चन्स होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे थेरॉटिकल होते. म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे, नाही तर मग अवघड आहे. त्याच्यानंतर मेट्रोलॉजीवरती क्वेश्चन होते, प्रोडक्शनवरती म्हणू शकतो आपण क्वेश्चन्स, कास्टिंगवरती एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर FM वरती 2 क्वेश्चन होते, ते पण कंटिन्युटी इक्वेशन बद्दल होते. कंटिन्युटी इक्वेशन काय आहे, कन्झर्वेशन ऑफ मास आणि Q = AV या फॉर्म्युल्यावरती सुद्धा आय गेस वेलॉसिटी काढायची होती का डिस्चार्ज काढायचा होता, एरिया आणि वेलॉसिटी दिलेली होती तशा टाईपमध्ये. त्याच्यानंतर बरेचसे काही खूप इझी क्वेश्चन्स होते. 3 ते 4 क्वेश्चन्स असे होते की खूप इझी क्वेश्चन. ओडोमीटर आणि टेकोमीटर कशासाठी यूज करतात ते सुद्धा एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट सुद्धा आलेले आहेत टेलिग्राम चॅनलवरती. तर त्यामध्ये सुद्धा टेक्निकलचे, जर तुम्ही टेक्निकल म्हणत असाल मेकॅनिकल ब्रांचसाठीचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्वेश्चन्स कमेंट केले होते. कॉम्प्रेसरवरती एक क्वेश्चन आला होता. आय गेस कॉम्प्रेसरवरती जो क्वेश्चन आलेला होता तो क्वेश्चन अर्धवट होता, इनकम्प्लीट होता. तर मल्टी स्टेज आणि सिंगल स्टेजमध्ये बेसिकली त्यांना मे बी वर्क इनपुट विचारायचं होतं, कारण ऑप्शनवरनं तसंच वाटत आहे की वर्क इनपुट ते विचारत होते, पण ते इनकम्प्लीट क्वेश्चन होता. एक नॉन मशीनिंग प्रोसेसचा होता की तुम्हाला 100 mm थिकनेस काहीतरी शीट दिली आहे आणि तुम्हाला एक त्याच्यामध्ये 50 mm बोर डायमीटरचा होल करायचा आहे, तर ती कुठली मेथड तुम्ही वापराल, AJM, ECM का EDM अशा टाईपचा एक क्वेश्चन होता. ग्रीन मोल्डिंग सँडमध्ये वॉटरचं पर्सेंटेज विचारलं होतं. ठीक आहे. वॉटरचं पर्सेंटेज विचारलं होतं तुम्हाला कशामध्ये, मोल्डिंग सँडमध्ये. त्याच्यानंतर अजून जर पाहायला गेलं तर बरेचसे क्वेश्चन्स ठीक होते, म्हणजे मीडियम म्हणू शकतो आपण त्यांना. लेथ बद्दलचा एक क्वेश्चन होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर CNC मशीनवरती सुद्धा एक क्वेश्चन होता. आणि M30 हे जे मिसलेनियस कोड आहे ना, तर ते कशासाठी यूज होतं, तर ते विचारलं होतं M30. आणि कार्नॉट सायकलमध्ये ठीक आहे, कार्नॉटमध्ये तुम्हाला इफिशियन्सी नाही, हीट इनपुट दिलं होतं, हीट रिजेक्टेड दिलं होतं, तुम्हाला वर्क काढायचं होतं आणि त्याच्यानंतर इफिशियन्सी काढायची होती. खूप बेसिक क्वेश्चन होता, इझी क्वेश्चन होता, तुम्हाला येऊन जाईल. आणि न्यूमेरिकल आहेत, पण न्यूमेरिकल खूप इझी आहेत. कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे आणि कॅल्क्युलेटरची गरज पण पडत नाही आहे. ठीक आहे. तर अजून एक क्वेश्चन होता तुम्हाला, वेलॉसिटी इनलेट काढायची होती, जेटची तुम्हाला CV दिलं होतं आणि Hची व्हॅल्यू दिली होती. ठीक आहे. V = CV√2GH ते एक क्वेश्चन होता तुम्हाला. आणि प्रेशर मेजरमेंट बद्दलचा सुद्धा एक क्वेश्चन होता की जे आपण कॅलिब्रेशन करतोय प्रेशर गेजेसचं, तर ते कुठल्या प्रेशर गेजने करतो आपण कॅलिब्रेशन, ते विचारलं होतं. तर त्याबद्दलचा एक क्वेश्चन होता. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचे काही क्वेश्चन्स होते. कुठलं इंजिन वापरतात मरीन्समध्ये, तर ते विचारलं होतं. त्याच्यानंतर डिस्चार्ज काढायला विचारलं होतं, ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे.
ठीक आहे. सरफेस टेक्स्चर जे असतं, सरफेस टेक्स्चर वर्कपीसवरती जे सरफेस टेक्स्चर असतं तर ते कशामुळे होतं तर ते विचारलं होतं. तर ते सुद्धा बघू शकता तुम्ही, कारण असे जे आपले कोर सब्जेक्ट आहेत आणि जे फेमस सब्जेक्ट म्हणू शकतो आपण त्यांना, जसे की सॉम, टॉम, MD, FM चे 2-3 क्वेश्चन सोडले तरी मेकॅनिक्स आहे, हीट ट्रान्सफर आहे, हीट ट्रान्सफरचा बहुतेक एक सुद्धा क्वेश्चन्स दिसला नव्हता, आलेला नव्हता. ठीक आहे. तर अशा सब्जेक्टवरती क्वेश्चन्स खूप कमी आलेले आहेत. उद्याचा पेपर सुद्धा अनप्रेडिक्टेबल आहे. आपण हा अंदाज नाही लावू शकत की उद्या सुद्धा इंडस्ट्रियल, मेट्रोलॉजी, प्रोडक्शन अशा सब्जेक्ट्सवरती जास्त क्वेश्चन्स येतील आणि या जे मेन सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती कमी येतील. काही भरोसा नाही आहे, कारण यावेळेस त्यांनी पूर्णपणे पेपरच अनप्रेडिक्टेबल दिलेला आहे. ठीक आहे. तर प्रॉपरली पेपर सोडा. आणि बरेच विद्यार्थी 135+ त्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत. तुम्ही किती अटेम्प्ट केलेत आणि तुम्हाला पेपर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. किमान किती अटेम्प्ट केलेत तुम्ही आउट ऑफ 150 आणि किती तुम्हाला वाटते की ओके मला एवढे तर कन्फर्मच येतील आणि एवढे तर मी नेक्स्ट राऊंडमध्ये अटेम्प्ट केलेत, तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. ओके. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि उद्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.